बातमी उरणकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे। उरण रेल्वे मार्ग हा आता सुरू झालेला आहे। उरणकर या रेल्वे सेवेचा आनंद घेताना दिसतायत। अत्यंत जलद आणि स्वस्त प्रवासाचा आनंद आणि अनुभव घेण्यासाठी उरणकर पहिल्या ट्रेनने प्रवास करताना दिसतायत। उरणला सुटलेल्या पहिल्या ट्रेनमधून प्रवास करणारे हे प्रवासी आनंदाने दिसतायत। पहिल्या ट्रेनमधून प्रवासी हे प्रवास करताना दिसतायत आणि याच प्रवाशांसोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी। पाहूया। गेल्या 26 वर्षापासून उरणकरांची लोकल सेवेची प्रतीक्षा जी आहे ती संपलेली पाहायला मिळत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच खारकोपर ते उरणचा जो दुसरा टप्पा आहे याचं उद्घाटन केलेलं आहे। आपल्यासोबत काही चाकरमानी आहेत, काही प्रवासी आहेत जे रोज या ठिकाणाहून उरणकडे जात असतात। ते आनंद व्यक्त करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। पहिलाच दिवस, पहिलीच लोकल, पहिल्याच लोकलचा आस्वाद घेताना ते पाहायला मिळतात। आपण आपल्याबरोबर काही प्रवासी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, आज पहिलाच दिवस आहे आणि तुम्ही या ठिकाणी आलेले आहात, कुठे चाललेले आहात, कसं वाटतं एकंदर लोकल सेवा सुरू झाली? आज खूप आनंद होतोय, आज खूप आनंदाचा क्षण आहे आणि आम्ही काल रात्रीच ठरवलं होतं की पहिली ट्रेन किती वाजता आहे। काल आम्ही चौकशी केली, 6:05 पहिली ट्रेन होती उरणवरनं। तर त्या ट्रेनसाठी आम्ही सकाळी उठून लवकर उठून आम्ही 6 जणांचा ग्रुप शिवूरला आलोय, नाश्ता केलोय, परत हीच पहिली ट्रेन तिच्याने परत रिटर्न चाललोय। खूप आनंदाचा क्षण आहे। नक्कीच आणखीन काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर, काय सांगाल, काय आनंद व्यक्त कराल? आनंद म्हणजे खूप आनंद होत आहे, कारण लहानपणापासून हे भावनिक मुद्दा आहे। लहानपणापासून आई बाबा बोलायचे की ट्रेन चालू होणार, कधी झाली नव्हती लहानपणी। आणि मी माझं शिक्षण पनवेलला पूर्ण केले। 2-2, 3-3 तास पनवेलला जायला लागायचा, वाशीला कामासाठी यायला लागायचा, खूप त्रास व्हायचा। मला तर खूप आनंद होत आहे की आपली उरणची ट्रेन चालू झालेली आहे। आणखीन काही प्रवासी आपल्यासोबत आहेत, काय सांगाल, तुमची वेळेची बचत होतीये का? छान वाटतंय, उरण चालू झाली ट्रेन, जेणेकरून किती प्रवास लांब करावा लागत होता आणि पण छान वाटते। प्रवाशाचे हाल व्हायचे ते पण बंद झाले, आता काय प्रॉब्लेमच नाही होणार आहे। उरणकरांमध्ये जो आहे तो मोठा आनंद आपल्याला झालेला पाहायला मिळत आहे। कविता लोखंडे, जय महाराष्ट्र, नवी मुंबई।